राहिला, परंतु यानंतरची मॅच उपसरपंच 11 भुईंज विपक्ष अभय 11 पसरणी अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना पण देऊया मॅचसाठी भरभरून शुभेच्छा. उपसरपंच 11 भुईंज या टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभय 11ला बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे. शुभमन्ना पवार यांच्या मालकीचा असणारा संघ उपसरपंच 11 भुईंज आणि त्यांच्याच नावाने हा संघ खेळत आहे, कारण शुभमन्ना पवार हे भुईंजचे उपसरपंच आहेत आणि त्याच नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. वाई प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेले आहेत. तर राजीव शेठ शिर्के यांच्या सुपुत्राचं नाव आहे अभय आणि त्यांच्या सुपुत्राच्या नावाने हा संघ या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहे. या दोन संघांमध्ये ही मॅच सुरू होत आहे. दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि स्ट्रायकर जोडीमध्ये एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतो कोंडवली गावचे आक्रमक फलंदाज अबी चोरट, दुसऱ्या बाजूला जांभळी गावचे आक्रमक फलंदाज प्रमोद चिकणे षटक क्रमांक 1 मध्ये. भुईंज गावचे वेगवान गोलंदाज सुमित पवार षटक क्रमांक 1 मध्ये आलेले आहेत. मॅचला सुरुवात दोन्ही संघांना आपण देऊया भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल प्रगतीपथावरती येतोय. मॅच क्रमांक 2चा पहिला बॉल भुईंज गावाकडून सुमित पवार हाताळतील आणि स्ट्रायकर एंडला जांभळी गावचे प्रमोद चिकणे तयार. पहिलाच बॉल, क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचा चांगलं क्षेत्ररक्षण. धाव घेण्याची कोणतीही मुभा क्षेत्ररक्षकांनी फलंदाजाला दिली नाहीये. डॉट आलाय. या बॉलच्या पाठीमागे कोणतीही धाव मिळणार नाहीये. सुरुवात दोन्ही संघांचा प्रयत्न हाच आहे की आम्हाला चांगली करायची आहे. पहिला बॉल सुमित पवार यांनी चांगला टाकलाय. डॉट बॉलने सुरुवात या षटकाची केली आहे. बॉल क्रमांक 2 फटका तर खेळलाय. पॉइंटच्या डोक्यावरतून बॉल निघालाय. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक धावतील का? हो, धावतायत आणि सीमारेषे लगत अडवण्याचा प्रयत्नही झालेला आहे. पॉइंट आणि गलीमधून बॉल गेला पाठीमागच्या बाजूला. धावा या बॉलच्या पाठीमागे निश्चित मिळालेल्या आहेत. बॅटिंग करत असताना तब्बल आतापर्यंत 3 धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत या जोडीने. बॅटिंग मध्ये आपण चर्चा करत आहोत प्रमोद चिकणे अबी चोरट. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅक टू द बॉलर खेळलेला बॉल. कोणतीही धाव या बॉलच्या पाठीमागे मिळेल का? तर नाही. डॉट आलाय. षटक क्रमांक 1च्या खेळामध्ये सुमित पवार यांनी पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी केलेली आहे. आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलंय. अबी चोरट तयार. समोरच्या बाजूला अबी चोरट यांचा टोला निघालाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 6 धावेंसाठी या डावातला पहिला षटकार. समोरच्या बाजूला बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलेला अबी चोरट यांच्या फलंदाजीची लकब आहे. आता फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, परंतु हातामधून झेल निसटलेला आहे. अबी चोरट यांना जीवनदान मिळालेलं आहे. अबी चोरट एक प्रतिभावंत आक्रमक फलंदाज आहेत. जीवनदान मिळालेलं आहे. एका बाजूला क्षेत्ररक्षकाच्या हातामधून झेल निसटला. साइड अँगल आपण पाहत आहोत. ज्या प्रकारे सुमित पवार यांनी टाकलेला बॉल आणि त्याच्यावरती केलेलं आक्रमण आपण पाहिलं होतं. अबी चोरट यांचा मोठा टोला आणि त्यानंतर सुटलेला झेल आपण पाहिला. स्ट्रायकर एंडला प्रमोद चिकणे. धावसंख्या 10. 0 गडी बाद. 5 बॉलचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती. फटका खेळलाय. मिड ऑफला चांगला प्रयत्न केला होता झेल घेण्याचा, परंतु बॉल कॅरी होऊ शकला नाही. परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावेंसाठी षटक क्रमांक 1चा खेळ संपला. धावसंख्या 14. 0 गडी बाद. अबी चोरट साप. प्रमोद चिकणेचा हा टोला जर आपण पाहिला तर बॉलने गॅप शोधला. क्षेत्ररक्षक मिड ऑफला होते. बॉल त्यांच्यापर्यंत कॅरी होऊ शकला नाही. सोमनाथ होते. सूर मारला होता, परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडली. सरळ 4 धावेंसाठी तब्बल एका षटकाचा खेळ संपला. हा तो फटका होता जो
प्रमोद चिकणे यांनी खेळला होता. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अपुरा पडला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली होती. सरळ 4 धावींसाठी. आता बॉलर निखिल शेट्टी. ओव्हर नंबर 2 साठी आता बदेवाडी गावाचा पर्याय निवडलेला आहे. निखिल शेडगे ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. बॅटिंग मध्ये स्ट्रायकर जोडी तळ ठोकून बसलेली आहे. आबी चोरट आणि प्रमोद चिकणे आता स्ट्राईक वरती आहेत. आबी चोरट बॉलर तयार. ओव्हर नंबर 2 मध्ये निखिल शेडगे बदेवाडी. षटक क्रमांक 1 मध्ये तब्बल 14 धावा खर्च केलेल्या आहेत उपसरपंच 11 भुईंज टीमने. या बॉलला दिशा दिलेली आहे. खेळाडू आहेत का? तर हो आहेत. फक्त बॉलला सन्मान दिला, बॅटचा चेहरा बॉलला दाखवला, त्यापेक्षा जास्तीचं काही अभि चोरट यांनी या बॉलच्या पाठीमागे केलं नाही. एक सिंगल धाव प्राप्त करून स्ट्राईक रोटेट केलेला आहे. अभि चोरट यांच्या बॅटमधून एक षटकार, प्रमोद चिकणे यांच्या बॅटमधून एक चौकार आलेला आहे. गोलंदाजीमध्ये निखिल शेडगे पुन्हा तयार. बॉल क्रमांक 2 घेऊन पहिल्या बॉलच्या पाठीमागे अवघी 1 धाव दिली आहे. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर काढलाय. पंचांकडे हलकीशी अपील केली. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण बॉल पाहत आहोत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर गेला, संपर्क होऊ शकला नाही. डॉट आलाय. निखिल शेडगे बदेवाडी काय गोलंदाजी केली आहे. डावकुर आताचे एक प्रतिभावंत खेळाडू आहेत आणि चांगली भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतायत. 2 बॉल टाकलेले आहेत. पुन्हा तयार निखिल शेडगे. बॅटची कडा घेऊन निष्ठक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉल निघालाय थर्डमॅनला सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतील 4. आलाय दिलासा देणारा चौकार. चांगला बॉल टाकला होता निखिल शेडगे यांनी आणि टप्पा पडल्यानंतर बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हाताला स्पर्श करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावींसाठी. बॉल क्रमांक आता 4 प्रगतीपथावरती. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल कॅरी होईल का? परंतु झेल घेण्याचा प्रयत्न निष्फळ ठरलाय. बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. सरळ 4 धावेंसाठी आता प्रमोद चिकणे यांनी हात खोललेले आहेत. बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतात या बॉलच्या पाठीमागे 4. आता निखिल शेडगे यांच्यावरती केले आक्रमण. पुढे ठेवलेला बॉल, त्याच्यावरती केलेला प्रहार. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न अपुरा पडला आणि त्यानंतर बॉलने सीमारेषा ओलांडली आहे. 4 धावेंसाठी धावसंख्या आता पुढे सरसावतीये, जाऊन पोहोचलीये. 23 धावा 0 गडी बाद. 4 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉलचा खेळ बाकी. क्षेत्ररक्षणाची विवरचना बदललेली आहे. डीप स्क्वेअर लेगला एक खेळाडू, लॉंग ऑन लॉंग ऑफला एक खेळाडू, एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू, डीप कव्हरला एक खेळाडू. हे 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेरील बॅकअप आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. निखिल समोर खेळ आहे. ओव्हर दी बॉलर हेड. क्षेत्ररक्षक दूर वरतून येतील आणि अखेरकार बॉल सीमारेषा चिरतोय आणि या बॉलवरती चौकारांची हॅट्रिक संपादित केलेली आहे. बॅटिंग करत असताना जांभळीच्या प्रमोद चिकणे यांनी हाय बॉल पाठवलाय. ओव्हर दी बॉलर हेड समोरच्या बाजूला. क्षेत्ररक्षक फार वेगाने आले परंतु ते येण्या अगोदर बॉलने सीमारेषा चिरली. तलवारीच्या धारेने 4 धावेंसाठी. काय फटका खेळलाय. ओव्हर दी बॉलर हेड. कमालीचा स्ट्रोक सीमारेषेच्या पलीकडे चाललाय. 5 बॉलचा खेळ चांगला झाला. सुरुवातीला निखिल शेडगे यांनी चांगली बॉलिंग केली होती परंतु त्यानंतर पहा ओके.
हा उजवा स्टिचच्या बाहेरचा बॉल पंचाने सांगितलेला आहे वाईट बॉल. पाठीमागचा जो बॉल होता त्याच्यावरती आपण प्रथमतः चर्चा करूया, कारण जो समोरच्या बाजूला खांब आहे त्या खांबाला बॉल लागला. त्यामुळे आयोजन समितीने सांगितलेलं आहे अशा वेळेस फलंदाजांना धावून धावा काढाव्या लागतील. फलंदाज धावले नाही त्यामुळे तो बॉल डॉट घेतलेला आहे आणि त्या बॉलवरती आपण चौकार चर्चा केली होती, त्याच्यामध्ये आपण करेक्शन करतोय. बॉलर तयार. खोलो टप्प्याचा बॉल खेळाडू आहे, परंतु अखेरकार 2 पायांच्या मध्ये पोकळी निर्माण झाली आणि त्याच्यातून बॉल सीमारेषा पलीकडे गेला 4 धावेंसाठी. आता या ओव्हर मधला तिसरा चौकार आलाय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये या दोन्ही फलंदाजांनी केलेली आहे. क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्या 2 पायांमध्ये जी पोकळी निर्माण झाली त्याच्यातून बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 4 धावेंसाठी धावसंख्या 28. 28 नो लॉस. अभय 11 प्रथम बॅटिंग करताना. 3 बॉलचं चर्चा आपण केली असेल सुरुवातीला, तर चांगली गोलंदाजी होती, त्यानंतर 3 बॉल थोडेसे महागडे राहिले. निखिल शेडगे षटक क्रमांक 2 मध्ये आपण त्यांना पाहिलं. बंटी चव्हाण जे सुरूरचे खेळाडू आहेत षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. अभित चोरट बॅटिंग करतायत. 4 बॉल 8. प्रमोद चिकणे 8 बॉल 19. अशा प्रकारचा खेळ आतापर्यंत राहिलेला आहे. अभित चोरट मैदानाच्या आतमध्ये 4 बॉल 8 वरती बॅटिंग करतात. सायकलला तयार होतील. षटक क्रमांक 3 मध्ये बंटी चव्हाण सुरूर गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. स्ट्रायकर एंडला कोंडवली गावचे अभित चोरट. फटका समोर खेळलाय. लांबी कमी पडली आहे की काय, परंतु अखेरकार अभित चोरट टिपिकल फटका निघालाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 7 धावेंसाठी. अभित चोरट यांची बॅट आज सडपलेली आहे. पायाला इंजुरी आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये अभित चोरट यांचा खेळ बहरलाय. समोरच्या बाजूला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 7 धावेंसाठी. 34 शून्य गडी बाद. षटक क्रमांक 3 चा पहिला बॉल पाठवला अभित चोरट यांनी सीमारेषेच्या पलीकडे. असं म्हणतात फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज अ परमनंट. आणि त्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण अभित चोरट मैदानाच्या आतमध्ये करताना रिवर्सचा प्रयत्न. बॉलने गुंगारा दिला. फलंदाज यष्टी रक्षक आणि फ्लाय स्लिपला बॉल सीमा पार. वाईट प्लस 4 धावा मिळतील 5. तब्बल 5 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळतील. पंचाने सांगितलं की हा वाईट बॉल आहे. स्विच हिटचा प्रयत्न केला होता परंतु तो बॉल यष्टी रक्षक आणि फ्लाय स्लिपला थांबवता आला नाही. आता चांगला बॉल चांगल्या लेन वरती टाकलाय. लेन बॉल पिक करू शकले नाही. चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर पहा बाहेर गेला. शरीरापासून डॉट आलाय, म्हणजे शरीरापासून दूर ठेवला. वाईड लाईनला पकडून टाकलेला बॉल डॉट आलाय. आणि ज्यावेळेस अशा प्रकारची गोलंदाजी होते ना त्यावेळेस कसरत ही फलंदाजांना करावी लागते. आपटलाय बॉल. टप्पा पडल्यानंतर अंगाला भेदणारा बॉल. पुलचा प्रयत्न सक्सेसफुल होत नाहीये. नॉन स्ट्रायकर एंडला बचावतायत प्रमोद चिकणे, कारण अर्ध्या क्रीज पर्यंत जाऊन पोहोचले होते आणि त्यानंतर अभित चोरट यांनी नकार दिला होता आणि त्यानंतर प्रमोद चिकणे माघारी आले परंतु बॉल एस्टनवरती आदळू शकला नाही त्यामुळे बचावले. 39 39 धावा. शून्य गडी बाद. बंटी चव्हाण समोर खेळलाय. हा फटका निघालाय सीमारेषेच्या दिशेने. बॉलने घेतले भरारी. अभित चोरट यांचा फटका आहे भारी. मोठ्या फटक्यांची ललकारी. बॉल सीमा पार. षटकार. ओव्हर दी बॉलर हेड. अभित चोरट यांनी समोरच्या बाजूला बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. आकाशाला गवसणी घालत बॉल निघाला सीमा पार. डावकुरे हाताचे गोलंदाज बंटी चव्हाण यांच्यावरती आक्रमण केलंय, हल्ला केलाय. 20 धावांवरती अभित चोरट बॅटिंग करत आहेत. 2 बॉलचा खेळ अजूनही या ओव्हर मध्ये शेष आहे. 4 बॉल मध्ये 17 धावा आतापर्यंत बंटी चव्हाण सुरूरचे खेळाडू आहेत त्यांनी खर्च केलेले आहेत.
या बॉलला दिशा दिली आहे, खेळाडू आहेत वाईड स्टीप मिड विकेटला जाणे अगोदर बॉलने सीमारेषा चिरली आहे. सरळ 4 धाब्यांसाठी बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार फरार. आबी चोरट यांना या अगोदर पुल फटका खेळता आला नव्हता, पायाला इंजुरी आहे आणि त्याचमुळे की काय आबी चोरट हे गुडघ्यावरती खाली बसलेले आहेत, म्हणजे गुडघ्याला त्यांच्या दुखापत आहे, इंजुरी आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये आबी चोरट चांगली बॅटिंग करतायत. एक जमेची बाजू अभय 11 साठी 49 धावा 0 गडी बाद. बंटी चव्हाण थोडेसे महागडे राहिले या षटकामध्ये, ओसांडून धावा त्यांनी खर्च केलेले आहेत तब्बल 21. उपसरपंच 11 भुईंसाठी. परंतु एका बाजूला अभय 11 साठी खेळ चांगला राहिलाय, खास करून आबी चोरटचा खेळ बहरला. सुरुवातीला प्रमोद चिकणे यांनी बॅटिंग चांगली केली होती, निघालेत बंटी चव्हाण सुरूर. फटका तर खेळलाय, लांबी पाहावी लागेल, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. सोहम खरे यांनी कॅच पूर्ण केलाय. आबी चोरट कोंढवली यांना जावं लागेल माघारी. बॅटिंग करताना बनवल्या धावा 24, बॉल फेस केले 10. टप्पा पडल्यानंतर उसळणाऱ्या बॉलवरती पुल फटका खेळायला गेले आणि पुल फटका फसला आणि क्षेत्ररक्षक सोम खरे बॉलच्या खाली आले आणि हा कॅच पूर्ण केला आणि या विकेटमध्ये आपलंही योगदान दिलं. धक्का क्रमांक अभय 11 ला पहिला लागलाय आणि उपसरपंच 11 भुईंजला पहिलं सुयश प्राप्त करून दिलंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 49 धावा 1 गडी बाद. आबी चोरट बॅक टू द पवेलियन. क्रमांक 3 वरती वेलंगचे सचिन पवार मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत बॅटिंगसाठी. मोहन यांच्याकडून एक पारितोषिक आलेलं आहे. अमोल यांनी तर लागोपाठच्या 3 विकेट घेतल्या तर 501 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या या 3 विकेटसाठी असेल. ओव्हर नंबर आता 4 साठी डावकुरे आताचे खेळाडू नामवंत क्रिकेटर या वाई तालुक्यातील अमोल कदम ओझरडे. लोअर फुल टॉस, दिशा देऊ शकले नाही. बॅटिंग करत असताना प्रमोद चिकणे. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या 50 धावा. अभय 11 बॅटिंग करत असताना टीमचं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण होत आहे. 3.1 बॉलच्या पाठीमागे अमोल कदम षटक क्रमांक 4 मध्ये आहेत. एका बाजूला सचिन पवार यांना आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मध्ये. प्रमोद चिकणे तळ ठोकलाय प्रमोद चिकणे यांनी. सचिन पवार तयार. ऑन साइडला खेळलेला बॉल आणि अखेरकार बॉल चालाय सीमारेषेच्या पलीकडे. या बॉलची उडान सचिन पवार यांच्या टीमसाठी 6चा लगान. बॉल सीमा पार. षटकार. आल्या पावली केले आक्रमण. छप्पन धावा 1 गडी बाद. सचिन पवार यांनी आल्या आल्या आपली आक्रमकता दाखवायला सुरुवात केली आहे. समोर बॅक टू द बॉलर खेळलेला स्ट्रोक. अमोल कदम यांनी बॉल अडवण्याचा प्रयत्न केला आपल्या फॉलो थ्रू मध्ये, परंतु अडवता आला नाही. 1 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे धावून. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ बाकी. प्रमोद चिकणे 9 बॉल 20. सचिन पवार चांगला दमखम दाखवलाय. सुरुवातीलाच बॅटिंग करताना 2 बॉल 7 बनवलेले आहेत. अमोल कदम निघालेत. खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या बाजूला खेळला. 1 सिंगल धाव. अमोल कदम लेदर बॉलचा अनुभव गाठीशी आहे, टेनिसचा अनुभव गाठीशी आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत ओव्हर नंबर 4 मध्ये. खास करून उपसरपंच 11 भुईंज मध्ये आपण गोलंदाज पाहिले ना तर बरेचसे गोलंदाज हे डावकुरे आताचे आहेत. गुडघा टेकवून फटका खेळण्याचा प्रयत्न. 3 गोलंदाज रिव्ह्यू घेतलेला आहे. ऍक्शन साठी रिव्ह्यूचा या ठिकाणी पंचांनी रेफर केले. 3ऱ्या पंचांकडे आता 3रे पंच पाहणी करतील. ऑन फील्ड पंचांनी आता 3ऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. ऍक्शन साठी हा रिव्ह्यू घेतलेला आहे. परंतु एका बाजूला उपसरपंच 11 भुईंज बद्दल आपण चर्चा केली तर आतापर्यंत या टीमने 3 डावकुरे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये उपयोगात आणलेले आहेत. 3रे पंच प्रत्यक्षात पाहणी करतायत. ऑन फील्ड पंचांनी रेफर केलेला आहे 3ऱ्या पंचांकडे.
58 वरती एक अशी स्थिती आहे. अमोल कदम गोलंदाजी मार्क वरती आहेत. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून आता या बॉलची पडताळणी केली जाईल, पाहिलं जाईल कशा प्रकारे बॉल टाकलाय. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4 आपण पाहत आहोत. निलेश भैया भोसले आणि राजीव शेठ शिर्के यांच्या माध्यमातून आयोजित केलेला मंत्री चषक 2025 चा थरार डे क्रमांक 2. योग्य बॉल आहे. चला दोन्ही संघांना विनंती करूया की आपण अधिकचा वेळ घेऊ नका. 5 बॉलचा खेळ आता या ठिकाणी समाप्त होत आहे. धावसंख्या आहे 58. 58 धावा. अमोल कदम यांचा शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करतायत वेलंगचे सचिन पवार. उजव्या स्टिचच्या बाहेर जाणारा बॉल. पंच वैतायत सांगतायत की हा दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल, वाईड आहे. अभय 11 ने बॅटिंग करत असताना आतापर्यंत जो खेळ केलेला आहे आपण त्याची चर्चा केली. आता प्रमोद चिकणे आणि सचिन पवार यांच्यामध्ये एक छोटीशी पार्टनरशिप या ठिकाणी उभी राहत आहे आणि ही फार महत्वाची आहे. पायांवरती ठेवलेला बॉल, एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. षटक क्रमांक आता लेग बायची धाव आहे, पंच असं या ठिकाणी कळवतायत. 4 षटकांचा खेळ संपला. अभय 11 ने बॅटिंग करताना बनवलेले आहेत धावा 60, एक गडी बाद. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या मॅच साठी आपण विनंती करूया. अभय 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये नाथसाहेब 11 ही तिसरी मॅच आहे. आपण रिपोर्टिंग करा, आपला टॉस होणार आहे. अभय 11 त्यांच्या विपक्ष नाथसाहेब 11 यानंतरची मॅच आणि त्या मॅचचा केला जाईल टॉस. बॅटिंग कार्ड आपण पाहत आहोत. अभि चोरट जे कोंडवली गावचे आहेत, स्ट्रायकर जोडीमध्ये मैदानाच्या आतमध्ये आले. 10 बॉल 24 बनवल्या. प्रमोद चिकणे जे जांभळी गावाचे आहेत, तळ ठोकलाय 10 बॉल 21. वेलंगचे सचिन पवार 4 बॉल 7. आतापर्यंतच आपण बॅटिंग कार्ड पाहिलं. बॅटिंग लाईनअप आतापर्यंतची आपण पाहिली. निखिल शेडगे यांना पुन्हा एकदा बोलवलेलं आहे गोलंदाजी मार्कवरती. या षटकासाठी या अगोदर एक षटक हाताळलं होतं, त्या षटकामध्ये त्यांनी धावा तब्बल दिल्या होत्या 14. निखिल शेडगे तयार. बदेवाडी गावचे भेदक गोलंदाज निखिल शेडगे. चांगला बॉल टाकलाय, फलंदाजाला रीड केलंय, परंतु पंचांनी सांगितलं की वाईड आहे, फार बाहेर आहे. कारण खेळण्याच्या जर आवाक्या बाहेर एखादा बॉल असेल तर अशा बॉलला पंच वाईट बॉल घोषित करतात आणि पंचांनी या बॉलला सांगितलं की हा वाईट बॉल आहे, स्पष्ट नकार दिला. निखिल शेडगे यांनी काय केलं, पाहिलं फलंदाज पुढे येत आहेत, शरीरापासून फार दूर ठेवला. आता उजव्या स्टिचच्या बाहेर ठेवलाय. आता चांगला बॉल टाकलाय. वाईड यॉर्करचा प्रयत्न सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही यॉर्कर बऱ्याचशा प्रकारचे टाकू शकता आणि हा तो वाईड यॉर्कर होता. डॉट आलाय. पारंपरिक यॉर्कर जो यष्ट्यांचा वेध घेतो, स्विंगिंग यॉर्कर, स्लोनवर यॉर्कर, आणि हा वाईड यॉर्कर होता आणि तोच बॉल इथे टाकला. निखिल शेडगे पुन्हा तयार. हाई बॉल, लेन बॉलला पिक करू शकलेले नाहीयेत. बाईकच्या माध्यमातून ही धाव या ठिकाणी बॅटिंग टीमला प्राप्त होतीये. धावसंख्या आता जाऊन पोहोचते तब्बल या ठिकाणी 2 बॉलचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 62. 4 बॉलचा खेळ बाकी आहे. निखिल शेडगे डावखुरे आताचे गोलंदाज आहेत, चांगली गोलंदाजी करतायत. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर काढतायत, कधी यॉर्कर टाकतायत, तोही वाईड यॉर्कर. स्ट्रायकर एंडला बॅट्समन प्रमोद चिकणे. खुल्या टप्प्याचा बॉल, खेळाडू आहेत, एक्स्ट्रा कव्हरला जाऊन बॉल अडवतील. एकच सिंगल धाव. सध्याच्या घडीला या ओव्हरमध्ये फार चांगली गोलंदाजी निखिल शेडगे करतात. धावसंख्येचा वाढलेला वेग कमी केलाय, परंतु आता मोठ्या फटक्यांचं धाडस हे फलंदाजांना करावं लागेल, गिअर बदलावा लागेल, धावसंख्येची भूक वाढवावी लागेल. सचिन पवार तयार बॅटिंग मध्ये. 6 बॉल 7 वरती बॅटिंग करतायत. स्विच हिटचा प्रयत्न, परंतु स्विच हिट समोर खेळलेली आहे. क्षेत्ररक्षक आले आणि अखेरकार चुकीला नाही माफी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धावेंसाठी. क्रिकेटमध्ये तुमच्या गलपानपणाला थारा नसतो. बॉल अडवताना बॉलने ओलांडली सीमारेषा.
त्याचबरोबर जावेद शेख यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे वाई प्रीमियर लीगच्या वतीने आपण स्वागत करूया. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व्हा. स्विच हिटचा फटका तोही समोर खेळलाय आणि त्या बॉलवरती 4 धावा मिळालेल्या आहेत. फार कमी वेळ अशा गोष्टी पाहायला मिळतात. बॉलवर तयार निखिल शेडगे गुडघ्यावरती बसले, एक पाय बाहेर काढला होता. म्हणजे कुठेतरी हा फटका डीप स्क्वेअर लेग पासून सी कॉर्नर पर्यंत जे काही चित्र येतं त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु मनसुबे निखिल शेडगे यांनी उधळून लावले. षटक क्रमांक 5चा खेळ आपण पाहत आहोत. मैदानाच्या आतमध्ये एका बॉलचा खेळ बाकी आहे. निखिल शेडगे जे बदेवाडीचे खेळाडू आहेत, ऑलराऊंडर आहेत, मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 दिल्या होत्या, परंतु या षटकामध्ये येऊन काटकसरीची गोलंदाजी. आता हा फटका खेळलाय लॉंगॉनच्या डोक्यावरतून सीमा रेषेच्या पलीकडे धावसंख्या वाढवणारा षटकार प्रमोद चिकणे यांच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या 74, एक गडी बाद 74. प्रमोद चिकणे यांनी तळ ठोकलाय मैदानाच्या आतमध्ये. एक पाय पुढे काढला, ताकदीचा वापर केला, टायमिंग प्रॉपर केलाय. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे सरळ 6 धावींसाठी 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 74 वरती 1. निखिल शेडगे यांनी चांगली गोलंदाजी केली होती, परंतु हा शेवटचा बॉल थोडासा पुढे टाकला आणि त्यानंतर प्रमोद चिकणे यांनी ताकदीचा वापर करत बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. ज्या वेगाने आला त्याच वेगाने बॉल सीमा पार. 74 वरती 1. चला टॉस साठी आपण आलात का? अभय 11 आणि नाथसाहेब 11 यानंतरची मॅच आपली आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. शेवटच्या ओव्हरचा खेळ बाकी आहे. काय दडलंय म्हणणं काय आहे हेही आपण पाहूया. बॅटिंग करताना 74 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. बॉलिंग कार्डची आपण चर्चा केली सुरुवातीच्या. सुमित पवार हे सुरुवातीला आले होते, भुईंचे खेळाडू. पहिल्या षटकामध्ये 14 दिल्या. निखिल शेडगे आले होते, बदेवाडीचे 2 षटकं हाताळली, 27 दिल्या. त्यानंतर बंटी चव्हाण सुरूरचे होते, त्यांनी 21 धावा खर्च केल्या, 1 गडी गारद केला. त्यानंतर अमोल कदम 10 धावा दिल्या एका षटकामध्ये. म्हणजे सर्वाधिक कमी धावा जर कुणी दिल्या ना तर खास करून अमोल कदम यांनी 1 षटकामध्ये 10 धावा दिलेल्या आहेत. निलेश दादा माने यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दादासाहेब 11 या टीमचे संघ मालक आहेत आणि त्यांचे आपण या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करूया. वाई प्रीमियर लीग पर्व क्रमांक 4च्या वतीने अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावरती येतोय. पर्याय निवडलेला आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. कवठेगावचे प्रवीण पोळ अंतिम षटकामध्ये आलेले आहेत. हे षटक हाताळण्यासाठी बॅटिंग मध्ये आहेत वेलंगचे सचिन पवार. चला घाई करा, शेवटचं षटक प्रगतीपथावरती येत आहे. चला आपण अधिकचा वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 6ला सुरुवात झाली आहे आणि ओव्हर नंबर 6ची सुरुवात प्रवीण पोळ यांनी डॉट बॉलने केलेली आहे. प्रवीण पोळ यांनी काय बॉल टाकलाय. गती कमी आहे परंतु दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा प्रवीण पोळ यांच्याकडे चांगला आहे, जे कवठेगावचे आहेत. पहिला बॉल डॉट बॉलने या ओव्हरची सुरुवात. बॉल क्रमांक 2 खोलवर टप्प्याचा बॉल. लॉंग ऑनला खेळाडू आहेत बॅकअप साठी. बॉल अडवतील, डावकोरे हाताने फेक करतील, एकच सिंगल धाव. शेवटच्या ओव्हरमध्ये फलंदाजांना मोठ्या फटक्यांचा धाडस करावं लागेल. शेवटच्या 4 बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु एका बाजूला प्रवीण पोळ फलंदाजांना मोठ्या फटक्याची मुभा देत नाहीयेत. चांगली गोलंदाजी. बॉल क्रमांक 3 स्ट्रायकर एंडला जांभळीचे प्रमोद चिकणे. आता बॉल बाहेर काढलाय, हातभर वळण घेतलंय. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण बॉल पाहूया. टप्पा पडल्यानंतर बॉल फार बाहेर गेला आणि पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल प्रवीण पोळ यांना. म्हणजे प्रवीण पोळ यांच्याकडे जे गोलंदाजीमध्ये मिश्रण आहे ना, काही बॉल सरळ, काही बॉलला वळवतायत. आता या बॉलवरती प्रहार केलाय, फटका आहे आता कडक. बॉल देतोय सीमा रेषेच्या पलीकडे, धडक षटकार. प्रमोद चिकणे अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतायत. बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी.
प्रमोद चिकणे आउट होऊन माघारी जात आहेत. 34 बनवल्या त्यांनी 14 बॉलमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि अंतिम षटकामध्ये मोठ्या फटक्यांचं धाडस करताना विकेट जाण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नाही आणि त्या विकेटचं पतन या ठिकाणी होत आहे. जांभळीचे प्रमोद चिकणे चालले 34 धावा बनवून माघारी. 82 वरती 2 बॉलचा काही बाकी आहे. शेवटच्या 2 बॉलसाठी मैदानाच्या आतमध्ये आता कुणाला पाठवलं हे पाहावं लागेल. धनेश सनस बबन या नावाने क्रिकेटच्या पटलावरती प्रसिद्ध असणारे मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. एक युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत शेवटच्या 2 बॉलसाठी. धनेश, चला काही करा मित्रांनो, आपण वेळ घेत आहात. चांगला बॉल. प्रवीण पोळ चांगली गोलंदाजी करतायत. फलंदाजांना बांधून ठेवण्याबरोबर विकेटचंही पतन होत आहे. आणखीन एका फलंदाजाला माघारी जावं लागेल. आणखीन एक धक्का लागलाय अभय 11ला. अंतिम षटकामध्ये विकेटची पतझड सुरू झालेली आहे. निश्चित या बॉलच्या पाठीमागे बॉलने घेतला बॅटचा किनारा, मिळाला नाही भाग्याचा सहारा. विकेटचं पतन होतंय. यष्टीरक्षकाने दुसऱ्या प्रयत्नामध्ये हा झेल पकडलाय. आता विकेट हॅट्रिक होईल का? कालपासून अनेक खेळाडूंना ती संधी आली. काल 2 खेळाडूंना ही संधी चालून आली होती, परंतु अद्यापही हॅट्रिक होऊ शकली नाही. आता ती संधी कवठे गावाला चालून आलेली आहे. प्रवीण पोळ हा इतिहास या स्पर्धेमध्ये रचील का? एक चायनामन गोलंदाज आहेत. पहिलं पर्व या खेळाडूने गाजवलं होतं. वाई प्रीमियर लीगचं मिस्ट्री गोलंदाज अशी त्यांना उपाधी आहे आणि बेस्ट बॉलर हा किताब त्यांनी त्यावेळेला मिळवला होता. प्रवीण पोळ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. अनुज मांढरे दिशा दिलीये या शेवटच्या बॉलला, हॅट्रिकच्या बॉलला. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न होईल का? तर नाही. एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. बॅटिंग करत असताना अभय 11ने बनवल्या धावा 83. आता उपसरपंच 11 भुईंजला बनवायच्या आहेत धावा 84. येणारे बॉल 36. पुढच्या मॅचचा आपण करूया टॉस. चौऱ्याऐंशी धावांचा पाठलाग कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे आणि कशा प्रकारे या 84 धावांचा डोला सांभाळला जाईल या आपण आवाजामध्ये करूया फेरबदल. आणि या मॅचचं धावतं वार्तांकन आपण ऐकूया सातारा ग्रामीण टेनिस बॉल आणि वाईचा आवाज अनिकेत कामटे सरांचा.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त मॅच. उपसरपंच 11 शुभमण्णा पवार भुईंज या संघाची सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. एका बाजूला राईट हँडेड बॅटर अर्थात अजित बडे जोर गावचा खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूला ओझरडे गावचा उपसरपंच 11चा आयकॉन प्लेअर अमोल कदम. या दोघांची जोडगोळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. तर समोर अभय 11 या संघाचे आयकॉन प्लेअर आहेत अभि चोरट आणि त्यांची टीम अँड ओव्हरऑल कंपनी राजीव शेठ शिर्के यांच्या मालकीचा संघ, आणि हाही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. 6 षटकांच्या खेळामध्ये आपण पाहतोय 84 धावांचं टार्गेट आहे सेकंड इनिंगमध्ये पूर्वार्धामध्ये. ही जबरदस्त रंगणारी मॅच मंत्री चषक 2025 मधली, आणि या चषकाच्या मॅच मधील दुसरी मॅचला होते प्रारंभ. 36 बॉल 84 धावांचं लक्ष. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर रेडी होत आहेत टीम अभय 11 संघासाठी. प्लेअर फ्रॉम पसरणी अनुज मांढरे. दोन्ही संघांमध्ये तगडी ताकद आहे. लेफ्ट हँडेड बॅटर राईट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनुज मांढरे यांचा विचार केला तर पसरणी गावचं क्रिकेट गाजवलेलं आहे. समोर अमोल कदम द्रविड हायस्कूलच्या प्रांगणावरती अनेक टुर्नामेंट खेळलेले आहेत, अनेक मॅचेस गाजवलेले आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजित बडे या नावाची सातत्यपूर्व चर्चा. नवी मुंबई परिसरामध्ये या खेळाडूंना अनेक टुर्नामेंट गाजवलेत आणि आज दाखल झालेले आहेत वाई प्रीमियर लीगमध्ये. 30 सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक दिसत आहेत, त्यामध्ये एक खेळाडू डीप लॉंग ऑनला आहे, थोडासा वाईडिश ठेवला आहे. तर एक खेळाडू आहे एक्स्ट्रा कव्हर थोडासा वाईड आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. असे 2 क्षेत्ररक्षक व्ही झोन मध्ये समोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुज मांढरे बॉलिंग ट्रॅक वरती रेडी. सेकंड इनिंगला सुरुवात. महत्वाची मॅच, इम्पॉर्टंट मॅच. दोन्ही संघांची पहिलीच मॅच आहे. कॉन्फिडन्स बिल्ड होणारी मॅच मैदानामध्ये स्टार्ट. पहिला बॉल. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अगदी सावध आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. अप्रतिम बॉल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल येतो पहिला बॉल. लगातारच्या 3 षटकारांना अमोल कदम यांच्या आकाश फरांदे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज आहे. सुपर क्लासिकल मॅच आहे बॉस. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगणार आहे. यावेळेस बॉल परफेक्ट मिडल केला. हो हो हो, काय फटका खेळला यार. लांबच लांब दूरच दूर. जबरदस्त टोला, आसमानी फटका, आसमान का इशारा. अमोल कदम यांनी आगाज केलाय आणि आगाज भयंकर आहे. खूपच दूरवरती खेळलेला फटका. या आधीचा हंगाम जर पाहिला तर अमोल कदम यांनी अशाच प्रकारचे डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून खेळलेले फटके, जे फटके अक्षरशः टप्पा पडत घेऊन स्टेडियमच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळाले, कोर्टाच्या दिशेने जाताना पाहायला मिळाले, आणि तोच आगाज केलाय जरूर. परंतु समोर अनुज यांचा विचार केला ना तर अनुज हे देखील अनुभवी आहेत आणि अनुभवाची शिदोरी उघडणं निश्चित अनुज यांना गरजेचं आहे अभय 11 संघासाठी. ओ यावेळेचा फटका बसलाय. बॉल हवेमध्ये. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आलेत. पकडला जातोय कॅच. मिस टाइम स्ट्रोक. पहिला षटकार, त्यानंतर कमबॅक. अमोल कदम निराश पावलांनी अगदी डगआउटच्या दिशेनं. हीच खासियत आहे या ठिकाणी. आपण जर पाहिलं तर अनुज मांढरे यांची एक षटकार आला, परंतु अमोल कदम एक जबरदस्त स्फोटक खेळाडू आहे आणि स्वतःला थांबवू शकले नाहीये. ह्या त्यांचा खूप मोठा ड्रॉबॅक आहे. प्रत्येक बॉलवरती मोठाच फटका खेळणार अशी भूमिका असते आणि या भूमिकेमध्ये फटका फसला. बॅटच्या टोला लागलेला स्ट्रोक हवेमध्ये उंच उडाला. डाऊन दी बॉल. अभि चोरट, आणि अभय चोरट यांना विकेट मिळाल्यानंतर तो संपूर्ण संघाचा जल्लोष सांगतोय की ही विकेट किती महत्वाची आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ बल्लाळ, सातारा पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे खेळाडू, एक खाकीमधली ताकद दाखवण्यासाठी जाणले जातात. परंतु समोर अनुज जे असे खेळाडू आहेत ते प्रत्येक बॉल फिरवण्यासाठी किंवा प्रत्येक बॉल वरती धमाका करण्यासाठी किंवा प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन करण्यासाठी जाणले जातात. 6 धावा, लॉस ऑफ 1, बिग विकेट बडी मछली जाल में. सहा धावा धावफलकावरती आहेत.
महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगलेली आहे. उपसरपंच 11 शुभम अण्णा पवार भुईंज हा संघ बॅटिंगच्या भूमिकेमध्ये, तर अभय 11 पसरणे हा संघ गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये. यावेळेस स्ट्रोक हवेमध्ये फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि त्या रिजन मध्ये बाल बचावलेत. डॉट बॉल या ठिकाणी एक सिंगल कंप्लीट केली जाते, परंतु अनुजांचा विचार केला तर बॉल फिरवतायत आणि फिरवत असताना निश्चितपणाने फिंगर रोल करतायत. टप्पा पडल्यानंतर बॉल स्विंग होतोय. अजित बडे एक मोठं नाव आहे, परंतु नावाला साजेशी कामगिरी करतील का हे पाहिजे. अजित बडे यांचा विचार केला तर 100 मॅचेस फिरवण्यासाठी जाणले जातात. समोर अनुज हे देखील तितकेच अनुभवी आहेत. 2 बेस्ट वर्सेस बेस्ट खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एकमेकांच्या समोर. रिव्हर्स अटेम्प्ट, वा भाई वा. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजित बडे यांनी पाहिलं हा खेळाडू कुठल्या दिशेला बॉल वळवतोय आणि त्यानंतर स्वतः फिरले, रिव्हर्स अटेम्प्ट केला, सक्सेसफुल आणि बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून चौकार. मिलेंगे रन 4, तो बेडा होगा पार. अप्रतिम स्ट्रोक, बैठक स्ट्रोक यासाठी जाणले जातात आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबई असेल किंवा मुंबईतल्या अनेक टुर्नामेंट या खेळाडूंना गाजवलेल्या आहेत. मोठ्या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना आपण पाहिलेलं आहे आणि त्याच नावाला साजेशी कामगिरी. जोर गावचे खेळाडू अजित बडे 6 मारत आहे खडे खडे असं देखील त्यांना म्हटलं जातं. राईट आर्म अराउंड द विकेटसाठी अनुज सज्ज होतील. यावेळेस आडवा बॅटनं लपेटली आहे गुरु, इस्को लपेटलिया, तो लाईफ जिंगाला आला. 4 धावांसाठी पुन्हा एकदा बॉल चाललाय सीमारेषा ओलांडून. 2 बॉल 2 बाउंड्री झालेत. बॉल पाहिला जातोय, परखला जातोय, फील्ड पोझिशन पाहिली जाते आणि त्यानंतर गॅप शोधला जातोय. गतवर्षीच्या हंगामामध्ये अजित बडे अनुपस्थितीमध्ये होते, परंतु या हंगामामध्ये उपसरपंच 11 या संघासाठी जबाबदारी वाढली आणि तो जबाबदारीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 बॉल 2 चौकार आलेत. एक षटकार अमोलचा लांबच लांब पाहिला मिळाला, त्यानंतर कमबॅक अनुज यांचं पाहिलं मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 15 धावा धावफलकावरती, 15 रन्स आर ऑन द बोर्ड, 84चं लक्ष. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलाय. अभय 11 संघाचा विचार केला तर राजीव शेठ शिर्के एक खूप मोठा अनुभव आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः संघ मालक संघाची जबाबदारी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. राजू शेठ शिर्के ज्यांनी मात्र पसरणी गावचं क्रिकेट पुढे नेण्यासाठी खूप मोठं योगदान दिले. अनेक नवखे खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेत. अनेक नवख्या खेळाडूंना संधी देण्याचं काम केलं. अनेक टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळाल्या. अभय 11 अभय चषक सारखी टुर्नामेंट असेल, अशा सगळ्याच टुर्नामेंट, WPL सारखे टुर्नामेंट आणि त्यांच्या माध्यमातून निश्चित क्रिकेट आणि क्रिकेट वेडा माणूस म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. समोर खाकी मधली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहेत. 15 रन्स 15 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. समोर आपण पाहतोय खाकी मधली ताकद दाखवण्यासाठी सज्ज सोमनाथ बल्लाळ, LCB ऑफिसर आहेत. फील्ड पोझिशन बदलली जाते. हर छोटा बदलाव बडी कामयाबी का हिस्सा. राईट आर्म अराउंड द विकेट. बॅचेस लागते बॅकवर्ड रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. बॉल हातातून निसटतोय. हाताला स्पर्श नाही केला तर हाताला चटका लागलाय. किस्मत का सहारा, बल्ले का किनारा, मिलेंगे रन 4. एक चांगला बॉल डिलिव्हर केला होता. आउटसाइड द ऑफ स्टंप होता. बॅटची एक चांगली स्ट्रॉंग एज लागली होती. त्यानंतर बॉल थांबवू शकले नाही आणि चौकार आलाय. 19 धावा धावफलकावरती. धावफलकाचा आलेख उंचावण्याचा प्रयत्न केला जातोय उपसरपंच 11 भुईंज या संघाच्या माध्यमातून. राईट आर्म अराउंड द विकेट. नेक्स्ट बॉल. यावेळेसचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, बराचसा बाहेरचा बॉल. थोडंसं आपण पाहतो जे स्ट्रॅटेजी आहे राजू शेट्टी यांची, तो अनुभव ते पणाला लावतायत आणि वाईड यॉर्कर किंवा अवे फ्रॉम बॉडी बॉल डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करतायत. तो प्रयत्न मात्र सफल झालाय, वाईड वाला आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न
आणि यावेळेस एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक वरती येतील आता अजित बडे. जबरदस्त बॅटल मैदानामध्ये रंगलाय. सुपर क्लासिकल मॅच. करंट रन रेट 15.75 म्हणजे स्ट्रॉंग पोझिशन आहे. रिक्वायर्ड रन रेट 13चा आहे. 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील क्षेत्ररक्षक. हो 2 बॉल मागे गेलेत. नशिबाची साथ मिळते टीम उपसरपंच 11ला जरूर. परंतु या आधीच्या इनिंग मध्ये जरी विचार केला ना तरी उपसरपंच 11 संघाकडून 5 ते 6 बाउंड्रीज अगदी मिसफिल्ड झालेल्या आहेत. म्हणजे कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये सगळ्यात जास्त मिसफिल्ड कुठल्या मॅच मध्ये झाली असेल तर ती या मॅच मध्ये. आणि त्याचप्रमाणे अजित वरे साहेब यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी राजू शेठ यांना 500 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे परंतु रिव्हर्सचा फटका फसलाय आणि डॉट बॉल येतोय. फील्ड पोझिशन पाहिलेली आहे अजित बडे यांनी आणि त्याच रिझम मध्ये खेळण्याचा प्रयत्न. परंतु सीधी उंगली सीधी निकलती है तो टेडी करने की क्या जरूरत आहे. समोर अनुभवाची शिदोरी आहे. टप्पा अचूक आहे आणि राजीव शिर्के स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. प्लेस केला फक्त दिशा दाखवली. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न करतील. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1-7 कहाणी आगे. मागचं पर्व जरी आठवलं तरी मागच्या पर्वामध्ये देखील राजीव शिर्के यांनी जबरदस्त किफायतशीर गोलंदाजी केली होती आणि याही पर्वामध्ये तोच मोमेंटम पाहायला मिळतोय. 26 रन्स आर ऑन द बोट. हो इथं प्ले अँड मिस आणि एक स्ट्रॉंग एज. पल्ला या ठिकाणी आपण पाहतोय सोमनाथ बल्ला बॅक टू डगआउट. दुसरा धक्का. अँगल क्रिएट केला गेला. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूला वळण घेतलं आणि सरळ यष्टीरक्षक हातामध्ये बॉल विसावतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अजित वरे यांच्याकडून या विकेटसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज राजू शेठ शिर्के यांना आपल्याला पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धाव फलकावरती लागतायत 26 धावा. येणारे 24 बॉल आणि 58ची गरज. जमेची बाजू उपसरपंच 11ची हीच आहे. 2 महत्वाच्या विकेट जरी आल्या असल्या तरी सुद्धा जोपर्यंत अजित बडे आहेत तोपर्यंत आशा पल्लवीत आहेत. परंतु समोर जर विचार केला तर समोर देखील तितकंच तगडं आव्हान आहे. राजीव शिर्के यांनी काय जबरदस्त गोलंदाजी केली. 26 धावांवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आलेत युवा खेळाडू सोहम. तर रिक्वायर्ड रन रेट आता थोडासा उंचावलाय. करंट रन रेट 13चा झाला. रिक्वायर्ड रन रेट 14.50चा. राईट आर्म ओव्हर द विकेट. नवीन बॉलर पसरणी गावचे खेळाडू. हो बॅटची एज आणि एका हाताने कॅच ट्राय करण्याचा प्रयत्न. हो काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहू शकतो पहिल्याच बॉलवरती बिग हिट करण्याचा प्रयत्न होता अजित बडे यांचा. तो प्रयत्न फसला. यस नो वेट आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी थांबवलं अजित बडे यांनी. खालून निश्चितपणानं नॉन स्ट्रायकिंग एंडवरून सोहम खरे यांनी कॉल दिला होता परंतु स्वतःला थांबवलं. एका सिंगल पेक्षा विकेट महत्वाचे आहे आणि तीच विकेट बचावण्याचा प्रयत्न. यावेळेचा बॉल बॅकफूट वरती आलेत. गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र सीमारेषेच्या ओलांडून 2 क्षेत्ररक्षकांची दरी ओलांडून चाललाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. अजित बडे या खेळाडूकडे निश्चितपणानं ताकद आहे. समोर मनोज हे देखील कमी नाहीयेत. अकुट टप्प्याचा बॉल होता. वेट केला, पिक केला आणि मिडल केलाय. मिस्टर स्ट्रोक स्वतःवरती नाराज आहेत. त्यानंतर लॉंग ऑफ रिजन मध्ये एक सिंगल कंप्लीट.
31 धावा धावफलकावरती आहेत. सोहम खरे बॅटिंग मार्कवरती प्लेस केलाय, फक्त दिशा दाखवली आहे. 100 कॅच पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक. अगदी शॉट सिलेक्ट करतानाच त्यांना समजलं नव्हतं आणि त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला आणि फक्त दिशा दाखवली. एक हलका स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मी म्हणेन. खराब बॅटिंग शॉट सिलेक्शन. 100 कॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक रॉयल डकचे शिकार ठरलेत. पदार्पणामध्येच पहिल्या बॉलवरती शून्यावरती बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील निखिल शेडगे. डावखुरे आताचे फलंदाज आहेत आणि आता निखिल शेडगे यांचा विचार केला तर मिडल ऑर्डरमध्ये चांगली फटकेबाजी करतात किंवा या ग्राउंडवरती अनेक स्पर्धा खेळलेल्या आहेत. एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत. संघ अडचणीमध्ये आहेत. 3 महत्वाच्या विकेट आलेत. 31 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 31 रन्स ऑन द बोर्ड. आडवा बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये स्ट्रोक खेळला जातोय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत परंतु बॉल थांबणार नाही. आउटफील्ड फास्ट. 4 धावांसाठी चाललाय. पहिल्याच बॉलवरती निखिल यांनी खेळलाय चौकार. त्याच पद्धतीने या चौकाराच्या माध्यमातून शशिकांत कोचळ यांचं आगमन आहे आणि त्यांना या चौकारांना मानवंदना दिली जाते. मनोज यांनी निश्चित चांगली गोलंदाजी केली परंतु 2 चौकार देखील आलेत. दोन्ही संघांसाठी बॅलन्स सामना, दोन्ही संघांसाठी विजयाची समान संधी आहे. या ग्राउंडवरती आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये 130 धावा देखील डिफेंडेबल नाहीयेत. 100 धावा सुद्धा आरामात झालेल्या आपण पाहिल्या परंतु ही मॅच लो स्कोरिंगच म्हणावी लागेल तरी देखील झुंज द्यायला भाग पाडलेला आहे. हो, एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक खूप दूरवरची लांबी आणि त्या रिजन मध्ये पकडला जातोय कॅच. चौथा जबरदस्त झटका. निखिल शेडगे बॅक टू डग आउट. उपसरपंच 11 या संघाला लागलेला जबरदस्त हादरा. एका बाजूला अजित बडे मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत परंतु त्यांना साथ मिळत नाहीये. गोलंदाजांनी मात्र जबरदस्त कामगिरी केलेली आहे. एक षटकार अमोल यांनी खेळला. जबरदस्त स्ट्रोक पहिला मिळाला परंतु तदनंतर सोमनाथ बल्ला काही खास करू शकले नाहीयेत. त्यानंतर सोहम खरे यांना देखील एकही धाव बनवता आली नाही. त्यानंतर मात्र निखिल शेडगे यांचा देखील खेळ नावाला साजेसा झालेला नाही आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये बंटी चव्हाण जे सुरूर गावचे आपल्याला पाहायला मिळतील. 35 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय आणि विजयाचं इक्वेशन आपण मांडूया. येणारे 84 धावांचं टार्गेट जरूर आहे परंतु येणारे 18 बॉल आणि 49 धावांची गरज आहे. ही ओव्हर सर्वात महत्वाची असेल दोन्ही संघांसाठी आणि मॅन इन फॉर्म ज्या खेळाडूची गोलंदाजी जबरदस्त राहिली आहे त्याच खेळाडूला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. स्वतः संघ मालक आपल्या संघासाठी झुंज देत आहेत मैदानाच्या आतमध्ये. राजू शेठ शिर्के, अभय 11 या संघाचे संघ मालक. स्ट्राईक वरती आता जर आपण पाहिलं तर अजित बडे आहेत जे एकाकी झुंज देण्यासाठी जाणले जातात परंतु आता 18 बॉल 49 कशा पद्धतीने मॅच पुढे जाईल हे पाहायचंय. राजू एका चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. जबरदस्त रंगलेला सामना. दोन्ही संघ तुल्यबळ, दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघांमध्ये ताकद, दोन्ही संघांची तालीम मजबूत. यावेळी समोरच्या दिशेनं ऑन दी राइज मस्तक पे दिया है दस्तक. ये नाम है अजित बडे. 6 मारता है खडे खडे. चला जुना बॉल देऊन सहकार्य करा. मॅच बॉल आला असेल तर मॅच देऊन सहकार्य, बॉल देऊन सहकार्य करा. अडकलाय बॉल. तब्बल 41 धावा. अजित बडे 1 मॅन शो करतील का पाहायचंय. पहिल्याच बॉलवरती आगास तर केलाय राजू यांच्या बॉलवरती. तदनंतर कशा पद्धतीने कमबॅक करतील हे पाहायचंय. राजू यांचा विचार केला तर निश्चितपणाने एक चांगला टप्पा मेंटेन करण्यासाठी अचूकता आहे. या आधीच्या ओव्हरमध्ये जबरदस्त गोलंदाजी राहिली
परंतु यावेळेस पहिल्याच बॉलवरती षटकार खेळून मनसुबे स्पष्ट दाखवलेत अजित बडे यांनी. समोरच्या दिशेनं स्ट्रोक खेळाय क्षेत्ररक्षक आहेत, डीप लॉंग ऑन मधून आलेत, अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहिला मिळाला. त्यानंतर हो 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 डेंजर एंडला थ्रो आणि त्यानंतर पुन्हा एकदा राजीव शेठ यांनी चूक केली आहे आणि ही चूक किती महागात पडेल, कारण बंटी चव्हाण यांची विकेट पणाला लागली होती. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बंटी यांना या ठिकाणी आपण जीवनदान मिळताना पाहायला मिळतंय. डेंजर एंडला थ्रो येणं गरजेचं होतं, की थ्रो तर अतिशय चांगला दिला होता, परंतु त्रेचाळीस धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जबरदस्त मॅच रंगतेश, अटीतटीची मॅच आहे. क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केले जात आहेत अभि चोरट यांच्या माध्यमातून. समोर अजित बडे जे 22 धावांवरती वैयक्तिक खेळत आहेत. प्रतिम बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते या खेळाडूची. हो पुन्हा एकदा बॅकफुट वरती आले, क्षेत्ररक्षक नाहीयेत, वन बाउन्स बॉल चाललाय, सीमारेषा ओलांडून गॅप शोधला जातोय. पाहिलेलं आहे, फक्त बॉल मिडल केला, गॅप मधून बॉल पाठवला. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. पहिल्या 4 विकेट जर आपण पाहिल्या तर तिथं कोणताही स्ट्रोक सिलेक्ट करत असताना विचार विनिमय नव्हता, परंतु इथं अजित बडे अनुभव आहे आणि तो अनुभवाचा निश्चितपणानं एक चांगला उपयोग. यावेळेसचा बॉल आउटसाइड दी, इट्स अ नो बॉल, खूप बाहेरचा बॉल. अगदी आपण पाहतो बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी तो बॉल पिचच्याच बाहेर पडला आणि त्यानंतर पंचांनी कळवले नो बॉल. पुढचा बॉल फ्री हिट, फ्री हिटचा बॉल आहे. सुपर हिट बॉल करण्याची संधी अजित यांच्याकडे. स्टेप आउट झालेत पुन्हा एकदा, आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच कळवतात इट्स अ व्हाईट बॉल. नकारात्मक गोलंदाजी, कारण ज्या वेळेस एका चांगल्या फॉर्ममध्ये खेळाडू असतो त्यावेळेस मात्र बचावात्मक गोलंदाजी केली जाते आणि अशा परिस्थितीमध्ये फ्री हिट कंटिन्यू. स्टेप आउट झाले, बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, तो फसलाय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल येतोय आणि अप्रतिम बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल वरती मात्र कमबॅक केलं जातं राजू शिर्के यांच्याकडून. इम्पॉर्टंट मॅच दोन्ही संघांसाठी. पहिला सामना जिंकल्यानंतर कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो, त्यामुळे पहिला सामना इम्पॉर्टंट आहे. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजेच अर्ध काम झाल्यासारखं आहे. वाई प्रीमियर लीगचं दर्जेदार पर्व, तालुक्यातले सगळे दिग्गज आणि दर्जेदार खेळाडू एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती, एका मोठ्या बेंचमार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो हो हो, या ठिकाणी बॅटची फेस ओपन केली, अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका फसलाय आणि एक सिंगल मैदानामध्ये कॅरी करण्यामध्ये यश. आणि संघाच्या 50 धावा पूर्ण होत आहेत. उपसरपंच 11. लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर. वैयक्तिक दुसरं षटक हाताळत आहेत राजू शिर्के आणि दुसऱ्या षटकामध्ये एक षटकार एक चौकार आलाय. लास्ट बॉल आहे बंटी, सुरूर गावचे खेळाडू. फुल टॉसला नसेल माफी, इसको लपेटली आहे, परंतु मिड विकेट रिजन मध्ये काय घडतंय. हो हो हो, एका क्षणाला असं वाटलं हा षटकार आहे, परंतु त्या रिजन मध्ये शेवटपर्यंत बॉल कडे पाहिलं गेलं आणि कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न झाला आणि कॅच ड्रॉप. जबरदस्त टोला होता, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षणाचे एफर्ट्स देखील जबरदस्त होते. चार ओव्हरचा खेळ संपला. 4 षटकांच्या अखेरीस 51 धावा धावफलकावरती आलेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इक्वेशन आपण मांडतोय, येणारे रिक्वायर्ड रन रेट 16चा, येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 33ची गरज आहे. ही ओव्हर सर्वात महत्वाची असेल.
12 बॉल आणि 33 ची गरज. विचार विनिमय मैदानामध्ये चालू झालाय. ड्रिंक्स ब्रेक देखील होईल. त्यासोबत आपण पाहतोय ज्या पद्धतीनं अभय 11 या संघानं गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. 4 ओव्हरमध्ये निश्चितपणानं अजित बडे यांची एकाकीच झुंज पाहायला मिळाली आतापर्यंत. अमोल कदम यांचा विचार केला तर गोलंदाजीच्या भूमिकेमध्ये अप्रतिम गोलंदाजी जरूर केली. एक षटकार दूरवरती खेळला खूपच, परंतु अनुज मांढरे यांनी त्यांचा खेळ संपवला. मोठा हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तदनंतर मात्र फलंदाजीमध्ये जास्त काही खेळाडूंना खास करता आलं नाही. अजित बडे एकाकी झुंज देत असताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आता 12 बॉल 33 ची गरज. बॉलिंग ट्रॅक वरती महेश सनस आसरे गावचे खेळाडू आहेत, तर समोर बंटी. 12 बॉल आणि 33 ची गरज असताना इम्पॉर्टंट ओव्हर दोन्ही संघांसाठी. संपूर्ण सामन्याची दिशा आणि सामन्याचं चित्र स्पष्ट करणारी ओव्हर आहे ही. ओ प्लॅन मिस. डॉट बॉल येतोय, निर्धाव बॉल. महेश पहिला बॉल डॉट बॉल येतो. 11 बॉल 33. टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय मिड विकेट रिजन मध्ये. बंटी चव्हाणचा हल्ला बॉल. ओ हो, संपूर्ण बॅटिंग ऑर्डरला आरसा दाखवलाय या खेळाडूनं. षटकार खेळत इम्पॉर्टंट मॅच मध्ये या खेळाडूनं आपल्या SPL चा पर्वातला सगळा क्लास संपूर्ण दाखवलेला आहे आणि कॅप्टनला देखील आरसा दाखवलाय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर 5 नंबरला खेळण्यासाठी आले. सुरूर प्रीमियर लीग या खेळाडूनं गाजवली आणि त्यानंतर षटकारानं संपूर्ण सामन्याला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु समोर महेश हे देखील कमी नाहीयेत. दहा बॉल 27. बॉटम मॅच. पुन्हा एकदा टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बनतायत प्रेक्षक. लगातारचे 2 बॉल. मॅसिव्ह, मॅक्झिमम, ब्युटिफुल, पॉवरफुल, सक्सेसफुल हिट. उपसरपंच 11 संघासाठी तारणहार म्हणून आलेला खेळाडू सुरूर गावचं नाव या मैदानावरती गाजवत असताना पाहायला मिळतोय. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकारांना मॅच जवळ आणण्याचा प्रयत्न केलाय आणि अजित बडे यांना देखील कॉन्फिडन्स संपूर्ण टीमला एकत्र आणायला भाग पाडलेला आहे या 2 षटकारांनी. राजू शिर्के यांचं देखील जे आपण पाहतो 2 ओव्हरचा स्पेल जबरदस्त राहिला आणि त्यांनी कानमंत्र दिलेला आहे. हा कानमंत्र इम्पॉर्टंट, कारण अनुभव आणि त्या अनुभवाची शिदोरी. राईट आर्म ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट वरून आलेत. या वेळेस बॉल आडवा बॅटने खेळा, ऑन साइडला खेळा, कमबॅक करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 के 7 कहाणी आगे. थर्ड अंपायर ओके. ऍक्शन. थर्ड अंपायर रेडी व्हा. ऍक्शन रिव्ह्यू. आणि या ठिकाणी सन्माननीय पंकज दादा वाडकर यांचं शुभागमन होत आहे. मनापासून स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सर्वच मान्यवरांचं शुभागमन झाले. मनापासून स्वागत. विकास भाई कदम KSK माझ्या.
त्याचबरोबर KSK क्रीडा प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष विकासभाई कदम यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचंही आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत करूया. पंकजदा वाडकर. त्याचबरोबर चौनेश्वर 11 या टीमचे संघमालक आणि मुंबईमध्ये नवी मुंबईमध्ये वाई प्रीमियर लीग संकल्पना ज्यांनी अंमलामध्ये आणली ते पंकजदा वाडकर यांच्या ठिकाणी आगमन, त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं, प्रवीण दत्ता फणसे या सर्वांचं आगमन आहे. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. ओके, थँक्यू. चौकाराच्या माध्यमातून सामन्याला जवळ आणण्याचा प्रयत्न. 7 बॉल आणि 16 धावांची गरज आहे आता इथून पुढे. हे षटक थोडंसं महागडं राहिलं. 2 षटकार आले, 1 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. काही बॉल चांगले, काही बॉल महागडे, परंतु इम्पॉर्टंट ओव्हरमध्ये आता कशा पद्धतीने शेवटचा बॉल डिलिव्हर करतील, खास करून अजित बडे यांचे मनसुबे काय असतील. एक सिंगल घेणार की मोठा स्ट्रोक घेणार हे देखील महत्त्वाचं आहे, कारण समोर देखील बंटी एक चांगल्या रिदम मध्ये आहेत. ओहो, यावेळेसचा बॉल प्लेस केला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, मिस फील्ड जरूर झाले परंतु बॅकअप आहे. एक सिंगल कंप्लीट. 6 बॉल आणि 15ची गरज. येणारे 6 बॉल 15ची गरज आहे. अजित बडे स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवलाय, आत्मविश्वास आहे. गोलंदाजीसाठी पर्याय निवडला जाईल. 5 षटकं झाले, त्यामध्ये 2 षटकं अभय 11चे टीम ओनर यांनी डिलिव्हर केलेले आहेत. काय नाव आहे? त्याच पद्धतीने या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती अमित देसाई, त्याचप्रमाणे सुमित पाटील फौजी, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत प्रवीण तात्या फणसे आणि त्याचप्रमाणे दत्ता जाधव, माजी सरपंच परतवडी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. मनापासून स्वागत, मनपूर्वक स्वागत. 6 बॉल आणि 15ची गरज. दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौनों को हवा में उछाला नहीं जाता, मेहनत करने से होती है हर मुश्किल आसान, क्योंकि हर काम तकदीर के भरोसे टाला नहीं जाता. नशिबाच्या जोरावरती सोडून कुठल्याच संघाला जमणार नाही. आता स्वतःतलं कसब, स्वतःतलं कौशल्य, स्वतःतलं स्किल टीमसाठी, टीम ओनरसाठी आणि आपल्या गावच्या आणि टीम ओनरच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. दोन्ही टीम्स तितक्याच तगड्या आहेत, सहजासहजी कुणीही सामना सोडणार नाही. दोन्ही संघांमध्ये ताकद आहे. 6 बॉल आणि 15ची गरज. इम्पॉर्टंट मॅच, इम्पॉर्टंट ओव्हर. अजित बडे इज ऑन द स्ट्राईक. या आधीच्या ओव्हरमध्ये जे 2 षटकार आले त्यानं सामना जवळ आणण्याचा प्रयत्न केलेला आहे उपसरपंच 11 संघाच्या माध्यमातून. बॉलिंग ट्रॅकवरती धनेश सनस, धनेश पसरणी गावचे खेळाडू, एक युवा खेळाडू. पहिलाच बॉल आडवा, बॅटने क्रॅकिंग स्ट्रोक खेळाय. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत, बॉलला फील्ड केला जाईल. एक सिंगल फंबल, मिसफील्ड अलाउज टू बॅट्समन कम फॉर सेकंड. दुसरी धाव देखील कंप्लीट. 1 से भले 2. पहिला बॉल जबरदस्त पहिला मिळाला धनेश यांच्या माध्यमातून. 2 धावा तर कंप्लीट केलेल्या आहेत. 5 बॉल 13ची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुपर क्लासिकल मॅच. आता भुईन संघाला जे मिसफील्ड झालेले चौकार आहेत ना ते आठवत असतील. जवळजवळ 4 ते 5 चौकार मिसफील्ड झाले. ओहो, जबरदस्त गोलंदाजी यार, वेगवान गोलंदाजी पाहिला मी ते. डॉट बॉल, कमबॅक. धनेश युवा खेळाडू. 86 धावांचं 84 धावांचं लक्ष. 4 बॉल आणि 13 धावांची गरज. धनेश यांनी 2 बॉलमध्ये प्रभावित केलेला आहे, परंतु या ग्राउंडचा जर विचार केला तर एखाद्या बॉलवरती देखील सामना फिरू शकतो. धनेश यांनी निश्चितपणानं आपलं कसब आणि आपला स्किल्स दाखवलेले आहेत. 4 बॉल 13. परफेक्ट मिडल करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये उभा राहिला. क्षेत्ररक्षक आहे, बनेल प्रेक्षक.
लॉंग ऑफ रिजनच्या पलीकडे जाणारा, संघर्षाचा शंखनाद करणारा अजित बडे सिक्सर मारत आहे खडे खडे आणि मैदानाच्या आतमध्ये षटकार ठोकला. वाघाची दहाड फोडला पहाड. उपसरपंच 11 साठी आलेला हा महत्वाचा षटकार. अक्षरशः 5 ते 6 सेकंद बॉल हवेमध्ये होता. क्षेत्ररक्षक वाट पाहतो परंतु बॉल निघून चालला डीप लॉंग ऑफच्या पलीकडे. 3 बॉल आणि 7 ची गरज. अजूनही मॅच संपली नाही. शर्यत अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही. वाडवा बॅटने खेळलाय. ऑन साइडला तर खेळाय. क्षेत्ररक्षक 2 वाऱ्याच्या वेगाने येत आहेत. एक सिंगल तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डेंजर एंडला थ्रो करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर 2 धावा. अजित बडे यांना स्ट्राईक महत्वाचा आहे. 2 बॉल 5 ची गरज. इम्पॉर्टंट मॅच. अशीच मॅच कालच्या दिवसामध्ये दुसरीच मॅच झाली. काय योगायोग आहे. शशिकांत कोचळे यांच्या माध्यमातून ती मॅच कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला आणि इथं देखील आपण पाहतोय मॅच धनेश वर्सेस अजित बडे अशी मॅच आहे. एका क्षणाला 1 बॉल 3 ची मॅच आणि 1 बॉल 3 च्या मॅचला षटकार आला या ग्राउंड वरती. एका मॅच मध्ये 1 बॉल 5 ची मॅच, त्या मॅच 2 बॉल 5 ची मॅच, त्यामध्ये विकेट आली संकेत यांची. म्हणजे क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड अनसर्टन्सी. हा खेळ आहे. हा तो खेळ यामध्ये अनिश्चितता निश्चित आहे. दोन बॉल 5 ची गरज. ओहो, क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि अजित बडे महत्वाच्या क्षणी विकेट. अभय 11 चा मैदानामध्ये जल्लोष. 1 बॉल 5. एक बॉल 5 ची गरज आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रवीण पोळ. कंपल्सरी चेस आज नियम आहे त्यामुळे अभय 11 या सामन्यामध्ये पुनरागमन करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर षटकार आला तर मॅच उपसरपंच 11 हा संघ जिंकू शकतो, परंतु जर बाउंड्री आली तर मात्र अभय 11 संघाचा जल्लोष मैदानामध्ये पाहायला मिळेल. कोण करेल मैदानाच्या आतमध्ये जल्लोष. 1 बॉल आणि 5 ची गरज. नवीन बॅटर प्रवीण पोळ मैदानामध्ये दाखल झालेत आणि प्रवीण पोळ आपल्या नावाचा डंका वाजवतील का. समोर धनेश यांनी कमबॅक केलेला आहे. अप्रतिम मॅच मैदानामध्ये रंगली. सुपर क्लासिकल मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. जो संघ जो जीता वही सिकंदर. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. परों को खोले जमाना उडान देखता है, जमी पे बैठ के आसमान देखता है. हृदयाचे ठोके वाजलेत, हृदयाची धडकन वाढलेली आहे. एका बाजूला राजू शेठ शिर्के तर दुसऱ्या बाजूला उपसरपंच भुईन शुभम अण्णा पवार. एका बाजूला कवठेचा मिस्ट्री स्पिनर अर्थात प्रवीण पोळ तर दुसऱ्या बाजूला पसरणीचा धनेश. एका बाजूला अभिचोरटची कॅप्टन्सी तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ बल्लाळ यांची कॅप्टन्सी. आणि हा बॉल हवेत खेळलाय डीप लॉंग ऑन मध्ये. षटकार. षटकार खेळून सामना जिंकलाय उपसरपंच 11 भुईन शुभम अण्णा पवार या संघाचा मैदानाच्या आतमध्ये जल्लोष. प्रवीण पोळ आप तो छा गए गुरु. जबरदस्त मॅच मध्ये प्रवीण पोळनं मैदानामध्ये काय फटका खेळलाय. लाजवाब खेळी, परंतु समोर मात्र राजू शेठ शिर्के संपूर्ण निराश आहेत. परंतु मॅच हारली म्हणून प्लेयर संपत नाही आणि मॅच हारली म्हणून गेम सुद्धा संपत नाही. पहा, कुणी नावं ठेवली म्हणून, कुणी
क्रिकेट खेळायचं थांबत नाही आणि आज हारलो म्हणून कधीच जिंकणार नाही असं क्रिकेट नाही. येणाऱ्या काळामध्ये जिद्द आत्मविश्वास आपल्यासोबत ठेवा. समोरचा बॉल होता, ऑन साइडला खेचला, रिप्लेच्या माध्यमातून पाहतोय, डीप लॉंग ऑन फोडला, वाघाची दहाड, फोडला पहाड, येतोय षटकार. आणि या मॅच मध्ये आपण पाहतोय जबरदस्त मॅच झाली. दोन्ही संघांचं अभिनंदन, दोन्ही संघांचं कौतुक. दोन्ही संघ निश्चितपणाने प्रेक्षकांची मनं जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून जुळलेले सर्व प्रेक्षक आपलं देखील मनापासून स्वागत, मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी काही पुरस्कार होत आहेत. आवाजामध्ये फेरबदल होतोय. नवी मुंबईचा गोड आवाज अर्थात